हे गाइज वेलकम बॅक टू अवर हॉल करेज चॅनल. सो आजचं जे कलेक्शन आहे थोडंसं डिफरंट आहे आणि कुठे ना कुठे जेव्हा वेडिंग्स असतात किंवा काही फंक्शन असतात आणि ऑलमोस्ट आजकाल सगळेजण एखादं फंक्शन असले की आवडीने ती गोष्ट करून घेतात. सो थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, खूप जास्त ट्रेंडमध्ये असलेलं आजकाल सगळेजण ब्लाऊजवर वर्क करून घेण्यासाठी इच्छुक असतात. सो याच्यावर काही सोल्युशन म्हणून आजकाल सगळं मिशोवर वगैरे अवेलेबल झालेलं आहे. सो ऑलरेडी भरपूर असं हेवी वर्क असलेले काही मटेरियल्स मी ऑर्डर केलेले आहेत. जसं आपण प्रॉपर एका साडीवरचा ब्लाऊज शिवू शकतो, एखादा टॉप शिवू शकतो. सो कुठलंही आउटफिट आपण एखादं शिवू शकतो तेवढ्या कापडमध्ये. छोट्या मुलांचं जरी शिवायचं असेल तरी इझिली शिवू शकतो. सो अशा पद्धतीचे काही ब्लाऊजचे कापड मी ऑर्डर केलेले आहे, जे ऑलरेडी त्याच्यावर वर्क केलेलं आहे आणि सगळे अफोर्डेबल प्राईसमध्ये आहेत. मी स्वतः हे सगळं कलेक्शन बघून शॉक झालेले. एवढ्या कमी प्राईसमध्ये एवढं छान वर्क केलेलं ब्लाऊजचं कापड मला रिसीव झालेलं आहे. सो लेट्स स्टार्ट. या सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब. त्यामध्ये पहिलं कलेक्शन सगळे वेगवेगळ्या कलर्समध्ये ऑर्डर केलेले आहेत मी आणि प्रत्येक जो ब्लाऊजचं कापड दाखवून त्यामध्ये कलर्स भरपूर अवेलेबल आहे. सो तुम्हाला तुमच्या मॅचिंगनुसार तुम्ही पिक करू शकता. मी थोडेसे वेगवेगळ्या डिफरंट कलरमध्ये पिक केलेलं आहे, जेणेकरून प्रत्येकाला ते युजफुल असायला हवं. सो त्यामध्ये पहिलं मला या पद्धतीचं ब्लाऊजचं कापड रिसीव झालेलं आहे. गाजरी कलरचं म्हणू शकतो आपण, अशा पद्धतीने, पण थोडंसं डार्क टोनमध्ये आहे. या पद्धतीचं कंप्लीट 1 मीटरचं कापड आहे. भरपूर एखादा लॉंग स्लीवचं जरी शिवायचं असेल तरी पण आपण इझिली शिवू शकतो. आजकाल 3/4चं जास्त ट्रेंडमध्ये सुरू आहे, जास्त पसंत केला जातो. सो ते पण आपण शिवू शकतो. सो असं थोडंसं मरून टोनमध्ये मी एक ऑर्डर केलेलं होतं, अशा पद्धतीचं रिसीव झालेलं आहे आणि यावर पूर्ण वर्क केलेलं. एवढं वर्क करेपर्यंत नियर अबाउट माझ्या एक्सपिरियन्सनुसार 7,000 ते 8,000 नुसते वर्कचे कुठेच गेलेले नाहीत. वरचे जे एक्स्ट्रा चार्जेस असतात स्टिच करण्याचे, आणि अशा ठिकाणी स्टिच जेव्हा करतो आपण, ज्या ठिकाणी वर्क केले जाते तेव्हा त्या ठिकाणी स्टिचचे पण चार्जेस खूप जास्त असतात. सो ऑलमोस्ट 10,000 पर्यंत एवढं जर वर्क आपण करून घेतलं तर नियर अबाउट इझिली 10,000 पर्यंत चार्जेस बसतात. एवढ्या कमी प्राईसमध्ये मला एवढं हेवी वर्कचं मिशोवर मिळाले आहेत. म्हटलं तुमच्यासोबत पण नक्की शेअर करा. आणि आजकाल प्रत्येकाला यूजमध्ये येणारी ही वस्तू आहे, कारण प्रत्येकाला वर्क करून घ्यायचं असते, पण चार्जेस एवढे असतात की आपण प्रत्येक ब्लाऊजवर करणे आपल्याला पॉसिबल होत नाही. सो त्यासाठी खरंच खूप उपयोगात असणारी गोष्ट आहे. छान असं कडदाण्याचं इथं वर्क केलेलं आहे. या ठिकाणी पूर्ण मोत्यांचं आहे आणि स्टोन वर्क केलं आहे. या ठिकाणी पूर्ण कम्प्लीट वर्क करून घेतलं. सो हे जे पार्ट आहे हे आहे नेकचं पार्ट आहे. दोन्ही साईडचे नेक दिलेले आहे. सो हे आहे बॅक साईडचं नेक, कम्प्लीट वर्क केलेलं आहे. एवढं हेवी वर्क करून घेतलेलं आहे या ब्लाऊजच्या कापडवर. त्यानंतर कापडची जी क्वालिटी आहे ते पण अगदी व्यवस्थित आहे. सो एखाद्या साडीवर आपण मॅच करू शकतो. यामध्ये वेगवेगळे कलर्स सुद्धा अवेलेबल आहे. सो ही आहे बॅक साईड याची आणि ही आहे फ्रंट साईड. जनरली फ्रंट साईडचं जे असते ते फक्त वन साईडला वर्क केलं जातं, ज्या साईडला पदरचा भाग येत नाही त्या साईडला, कारण ज्या साईडला पदरचा भाग येतो ते तसं पण ते हाईड असते, त्यामुळे त्या साईडला जनरली वर्क करून घेत नाही. सो हे होतं फ्रंटचं साईड. जसं या साईडला आपण त्याला शिवून घेऊ शकतो प्रॉपर असं. आणि बाकी जे 2 पॅचेस दिलेले आहेत ते आहेत हँडवर्कचे. सो भरपूर असं, आणि एक्सेल साईज वगैरे मध्ये पण आपण याला प्रॉपर शिवून घेऊ शकतो. एवढं भरपूर एक्स्ट्राचं पॅच वर्क त्यांनी करून दिलेलं आहे. खूप छान वर्क केलेलं आहे. जे फिनिशिंग आहे वर्कची अगदी व्यवस्थित आहे. सो कुणाला जर हेवी वर्कमध्ये जर जायचं असेल तर नक्की चूज करू शकता. सो अशा पद्धतीचे 2 पॅचेस दिलेले आहेत हँडवर्कसाठी. पद्धतीचे जे ब्लाउजेस असतात जे खूप हेवी वर्कमध्ये असतात ते आपण डेली यूजला यूज करत नाही, कारण याचा मेंटेनन्स जास्त असतो. याला आपण नॉर्मल वॉश नाही करू शकत. थोडंसं ड्राय क्लीन म्हणू शकतो किंवा नॉर्मल पाण्यातून काढलं आणि किंवा थोडीफार जर ऊन दाखवली तर अशा पद्धतीने याचं मेंटेनन्स करावं लागतं. खूप आपण नॉर्मल जसे ब्लाऊज वॉश करतो खूप हाताने घासत बसतो, सो तसं वर्क आपल्याला नाही करता येत. थोडंसं जपून यांना करावं लागतं. सो 1 ते 2 जर यामध्ये कलर कॉम्बिनेशन आपण ठेवले तर ऑलमोस्ट सगळ्याच साड्यांवर मॅच होतं. सो हे होतं पहिलं कलेक्शन. त्यानंतर सेकंड थोडंसं असं
त्यानंतर सेकंड जे रिसीव झालेलं आहे मला या पद्धतीचं रिसीव झालेलं आहे. सिल्कचं कापड आहे, थोडं शायनिंगमध्ये आहे, धूप सावचं कापड आहे. यामध्ये पण भरपूर कलर्स अवेलेबल आहेत. काही जसे साडे पिंक कलरची, राणी पिंक कलरची वगैरे साडी असेल, सो त्यावर या कलरचं जे कलर कॉम्बिनेशन असते खूप व्यवस्थित जातं. सो अशा पद्धतीचं वर्क केलेलं आहे पूर्ण ओव्हरऑल. तर यावरचं जे वर्क केलं आहे ना, खरंच खूप व्यवस्थित, नीट आणि क्लीन केलेलं आहे. अगदी कुणी म्हणणार नाही एवढ्या कमी प्राईजमध्ये हे वर्क केलेलं आहे, बट खरंच खूप व्यवस्थित याचं जे मण्यांचं जे प्रॉपर स्टिच केलेलं आहे हाताने, अगदी व्यवस्थित केलेलं आहे. सो कम्प्लीट 1 मीटरचं हे कापड आहे, धूपसावचं कापड आहे, सिल्कचं कापड रिसीव झालेलं आहे. यामध्ये ही आहे याची बॅक साईड. छान असं हायलाइटिंग आणि खूप हेवी नाही, पण अगदी सिम्पलमध्ये खूप छान बॅक नेक केलेलं, खूप सुंदर आहे. हे जे मधामधात केलेलं असतं वर्क, छोटे छोटे अगदी मण्यांचं, खूप छान दिसतं. प्रॉपर जर शिवून घेतलं तर खूप छान दिसतं. हे आहे याचं बॅक साईड. छान असं डीप नेक ऑलरेडी दिलेलं आहे आणि यामध्ये फ्रंट साईड दिलेली असेल एका साईडला. सो हे आहे फ्रंट साईड या पद्धतीचं. सो हे आहे फ्रंट साईडला आपण नेकला वर्क करू शकतो, त्यासाठी पॅच दिलेला आहे. बाकी जे 2 दिलेले आहेत हे आहे हँडचं वर्क. सो खूप सुंदर हँडचं वर्क दिलेलं आहे या पद्धतीचं. सो हे आहे स्लीव्हच्या साईडचं वर्क. आणि मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सनुसार सांगते, मी वर्क करून घेतलेला आहे. सो त्याच्याने यामध्ये खूप डिफरन्स नाही आहे. अगदी व्यवस्थित स्टिच करून घेतलेलं आहे. जे प्रॉपर जे वर्क करून घेतलं आहे ते अगदी व्यवस्थित. फक्त तुम्हाला यामध्ये एक गोष्ट ॲडिशनल आठवणीने करावं लागेल की ती म्हणजे यामध्ये अस्तर म्हणजे एक्स्ट्राचं जे इनर जेव्हा आपण ब्लाऊज शिवून घेतो ते करणे गरजेचं आहे. जर नाही केलं तर यामधले जे धागे आहेत हे जर रिमूव्ह झाले तर पूर्ण या साईडची जी डिझाईन आहे ती आपोआप रिमूव्ह व्हायला लागतो. कारण ते पूर्ण जे वर्क असते पूर्ण धाग्यांचं वर्क असते, हँडवर्क असते, त्यामुळे विदाऊट कुठलंही इनर आपण ब्लाऊज नाही शिवून घेऊ शकत डायरेक्ट. सो इनर लावायची खूप गरज आहे. आणि या पद्धतीचं हे छान नेक दिलं आहे. मला पर्सनली खूप आवडलं. काही काही साड्यांवर अशा कलरचे जे ब्लाउजेस असतात अगदी व्यवस्थित जातात. आणि हे झालं हँडच्या साईडचं वर्क कम्प्लीट. जो पूर्ण पॅच पण जे दिलेलं आहे खालच्या साईडचं अगदी व्यवस्थित दिलेलं आहे, जेणेकरून XXL, XXLचं जर कोणी शिवून घेत असेल त्यांना पण अगदी व्यवस्थित असेल, कारण पूर्ण इथपर्यंत हे कम्प्लीट वर्क दिलेलं आहे. या पद्धतीचं थ्रेडचं वर्कचं पूर्ण थ्रेडचं वर्क केलेलं आहे ग्रीन आणि गोल्डन कॉम्बिनेशनमध्ये. सो कुणाला जर थ्रेड वर्कमध्ये जायचं असेल, हा मेंटेन करायला इझी आहे, तुम्ही याला इझिली वॉश करू शकता, कारण थ्रेड वर्क असल्यामुळे कुठेही निघण्याचे चान्सेस नसतात. सो ओव्हरऑल कापडची क्वालिटी छान आहे. आणि या पद्धतीची डिझाईन फ्रंट नेकला दिलेली आहे. ही आहे फ्रंट नेकची डिझाईन आणि ही आहे बॅक नेकची डिझाईन. त्यानंतर हँडवर्क जे हातावर येईल ते या पद्धतीची डिझाईन दिलेली आहे. पूर्ण कम्प्लीट या पद्धतीची डिझाईन दिलेली आहे दोन्ही साईडला. सो अशा पद्धतीचे छान पॅचेस दिलेले आहेत. त्यानंतरचे जे कलेक्शन आहे ते मला पर्सनली एवढे जास्त आवडले की लिटरली एवढ्या कमी प्राईजमध्ये मला वाटतं नियर अबाउट 500-550 पर्यंतच्या रेंजमध्ये हे रिसीव झाले. मला छान असं बॉटल ग्रीनचं आणि बघताक्षणी एखादं असं वेडिंग आठवेल अशा पद्धतीचं हे कलेक्शन मला रिसीव झालं. खूप सिम्पल सोबर बट बघायला अगदी नीट आणि क्लीन असं वर्क केलेली डिझाईन यावर केलेली आहे. बघू शकता तुम्ही, छान अगदी खूप सुंदर असं क्लीन वर्क केलेलं आहे. छान गोल्डन आणि कडदाण्याचं वर्क केलेलं आहे, मोती लावलेले आहेत आणि छान मधामधात बुट्टे दिलेले आहेत. सो हे आहे बॅक साईडचं वर्क आणि हे आहे फ्रंट साईडचं. सो फ्रंट साईडला नेहमी असं हाफ वर्क केला जातो आणि बाकी जे आहे हे आहे हँडवर येणार. सो हे जे वर्क आहे एवढं ट्रेंडमध्ये सुरू आहे सध्या वेडिंगसाठी किंवा कुठल्याही फंक्शनसाठी. सिम्पल आहे बट घातल्यानंतर एवढं सुंदर आणि खरंच खूप छान असं उठून दिसणारं वर्क आहे. आणि कापडची क्वालिटी पण आहे अगदी छान आहे. छान चंदेरी सिल्कचं कापड आहे. सो हाय क्वालिटीचं कापड आहे आणि हायली रिकमेंड करेन जर कुणाला या कलरमध्ये जायचं असेल. यामध्ये कलरसुद्धा अवेलेबल आहेत बाकीचे, बट जे डिझाईन तयार केलेली आहे एवढ्या कमी प्राईजमध्ये. सो
अगेन इनर लावायची गरज आहे, कारण बॅक साईडला पूर्ण थ्रेडचे जे लॉक्स आहेत ते पूर्ण आलेले आहेत, कारण त्यांना कुठे ना कुठे पॅक करणे गरजेचं असतं, नाही तर पूर्ण जे थ्रेड असतं, जे वर्क असतं ते पूर्ण निघून जाण्याचे चान्सेस असतात. सो खूप सुंदर दिसतं. त्यांचं आहे बहुतेक की अगेन त्यामधलंच बॉटल ग्रीन कलर मी ऑर्डर केला, फक्त डिझाईन वेगळी आहे. ही पण डिझाईन खूप छान वाटत आहे. सो अशा पद्धतीचं बॉटल ग्रीन कलरचं कापड आहे, सिल्कचं कापड आहे. ही आहे बॅक साईडची डिझाईन याची, आणि यामध्ये हे आहे याचं फ्रंट साईडची डिझाईन एवढ्या सुंदर बनवल्या आहेत ना, लिटरली सगळ्या ट्रेंडमध्ये असणारे डिझाईन बनवून घेतलेलं आहे. यामध्ये जे स्टोन्स लावलेले आहेत ते फक्त स्टिक केलेले आहे, सो ते पण अगदी व्यवस्थित स्टिक केलेलं आहे. वर्क खूप सुंदर असं हँडचं वर्क प्रोव्हाइड केलं आहे. एखादं प्लेन जर साडी असेल ना, इवन बॉटल ग्रीनची जरी साडी असेल तरी त्यावर आपण अशा पद्धतीचं छान हेवी ब्लाऊज घालू शकतो, किंवा दुसरे एखादा कलर असेल सो त्यावर आजकाल तसे पण 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये घालण्याचे खूप जास्त सुरू आहे. आणि हे आहे याचं हँडचं वर्क कम्प्लीट. भरपूर एक्स्ट्राचं वर्क दिलेलं आहे, जेणेकरून कुठल्याही साईजचं जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तरी आपण इझिली शिवून घेऊ शकतो. अशा पद्धतीचं छान बॉक्सची डिझाईन केली आहे, युनिक डिझाईन आहे, मला पर्सनली खूप जास्त आवडली. आणि यामध्ये छान असे ड्रॉप्स तयार केलेले. सो हे होतं आपलं कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू आपण असेच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि या सगळ्या कलेक्शनमधून, सगळ्या ब्लाउजेसमधून तुम्हाला पर्सनली कुठलं ब्लाउजचं वर्क आवडलं ते पण खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू आपण असेच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. बाय बाय.